चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमोग्राफ्स पाहणार आहोत। आता होमोग्राफ्स म्हणजे काय तर त्यांच्या दोन्ही जे वर्ड्स असतात सेम पण त्यांचा अर्थ हा वेगळा असतो। त्यांची स्पेलिंग सेम असतो, उच्चार सेम असतो, पण यांच्या अर्थामध्ये आपल्याला फरक जाणून येतो। तर पहा, पहिला जो होमोग्राफ्स आहे तो आहे बियर। हा पण आहे बियर, पण याचा अर्थ स्पेलिंग जर आपण पाहिली तर ती सेम दिसते, या शब्दाची स्पेलिंग सेम दिसते, पण यांचा अर्थ आपल्याला वेगळा दिसून येतो। म्हणजे काय, बियर म्हणजे अस्वल आणि हे बेअर म्हणजे सहन करणे, हे क्रियापद आहे तर हे नाउन आहे। मग आता दुसरा आहे DATE, डेट म्हणजे तारीख, आणि जे खजूर असतं त्याला सुद्धा आपण डेट म्हणत असतो। तिसरा आहे बुक, BOOK, बुक म्हणजे काय, पुस्तक, आणि हे बुक म्हणजे आरक्षित असणं किंवा आपण त्याला रिझर्व करणं। चौथा आहे ट्रेन म्हणजे रेल्वे, आणि ट्रेन म्हणजे प्रशिक्षण देणे, आपण ट्रेनिंग म्हणत असतो। पाचवा आहे लेटर म्हणजे अक्षर, आणि हे लेटर म्हणजे पत्र। आपण सहावं जर पाहिलं, हा आहे वॉच म्हणजे काय, पाहणे, हे क्रियापद आहे तर हे वॉच म्हणजे नाम आहे, घड्याळ। सातवा आहे पार्क म्हणजे काय, उद्यान, एक्झाम्पल नाना नानी पार्क है ना, छत्रपती शिवाजी पार्क आपण म्हणतो। तशाच प्रकारे दुसरा आहे पार्क म्हणजे काय, पार्किंग आपण म्हणत असतो, जिथे गाड्या उभे केले जातात। आठवा आहे पॉइंट म्हणजे काय, छोटासा बिंदू, आणि पॉइंट म्हणजे दाखवणे। नववा आहे रॉक म्हणजे काय, खडक, या अर्थाने आपण वापरतो, आणि हे रॉक म्हणजे काय, हलणे। दहावा आहे नेल म्हणजे खिळा, असा शब्द दुसरा आहे नेल म्हणजे काय, आपण नख म्हणतो। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 10 होमोफोन्स पाहिले, जे आपल्याला वाटतं की अरे हे तर नाही वापरत, हे तर चुकीचं आहे, नेल म्हणजे तर नख होतात, मग हा खिळा कसा होईल, किंवा डेट म्हणजे तारीख होते, मग डेट म्हणजे खजूर कसे होतील, बेअर म्हणजे असर होईल, तर बेअर म्हणजे सहन करणं कसं होईल। तर अशा प्रकारे एकाच अर्थाचे, एकाच स्पेलिंग असणारे किंवा एकच उच्चार असणारे पण दोन अर्थ असणारे शब्दांनाच आपण काय म्हणतो, होमोग्राफ्स म्हटलं जातं। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे, तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।